पोलीस निरीक्षक रमेश तडवींचा जातीवाचक छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करा. बिरसा फायटर्स आक्रमक. उपविभागीय पोलीस अधिकारी शादा मार्फत मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांना निवेदन. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे महाड जिल्हा रायगड यांच्या जातीवाचक छळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई यांना पाठवण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारे, दिलीप मुसळदे, जगदीश पावरा, पप्पू अभाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलाला हादरवून टाकणारी घटना समोर आली. जातीवाचक अपमान आणि छळ होत असल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने केला. या प्रकरणात 2 पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह 7 अधिकाऱ्यांवर पीआयने गंभीर आरोप केलेत. थेट डीआयजींना पत्र लिहिलं असून कुटुंबाचं आयुष्य संपवण्याचा इशारा दिला. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले याला सहकार्य करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही पीआयने केला. रायगडच्या महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले. सतत जातीवाचक अपमान, छळ आणि मानसिक त्रासामुळे आपण आणि आपले कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. या पत्रात 2 पोलीस अधीक्षकांसह 7 अधिकाऱ्यांची नाव आहेत. माझ्यासह कुटुंबाच्या आत्महत्येला हे जबाबदार असतील असं तडवी यांनी पत्रात म्हटलंय. आपण आदिवासी भिल्ल समाजाचे असल्यानं खालच्या जातीचं म्हणून हिनवलं जातं. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी तू खालच्या जातीचा आहेस, तू इथं कसा राहतो तेच बघतो, काही झालं तर तुझी बदली करणार अशी धमकी दिल्याचा आरोप तडवी यांनी केलाय. तडवी यांनी आरोप केलेल्या पोलीस अधिकाऱ्याची नावं सोमनाथ घारगे, तत्कालीन पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग, अंचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग अभिजित शिवतरे, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड सविता गर्जे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन, मिलिंद खोपडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग, जीवन हिंदूराव माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाड, MIDC पोलीस ठाणे असे सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रात प्रत्येक विभागात आदिवासी कर्मचाऱ्यांचा जातीवाचक छळ सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा आदिवासी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस अधिकारी आदिवासींचा छळ करतात. रमेश तडवी सोबत संपूर्ण आदिवासी समाज आहे. त्यांचा छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई न झाल्यास बिरसा फायटर संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलनात छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिला. पोलीस निरीक्षक रमेश तडवी, पोलीस ठाणे महाड जिल्हा रायगड यांचा जातीवाचक छळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा व तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे मागणी केलेली आहे. गेल्या काही दिवसापासून आदिवासी समाजाचे जे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे महाड येथे कार्यरत असणारे आमचे रमेश तडवी यांना वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 2 पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक व संबंधित काही पोलीस हे तू भिल्ल समाजाचा आहे, खालच्या जातीचा आहे म्हणून तू इथं कशाला नोकरी करतो अशा पद्धतीने टॉर्चर करून त्यांना अपमानित करून त्यांना खूप त्रास ते देत आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालक मुंबई यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मी व माझ्या कुटुंबासह मी माझं जीवन संपवेन अशा पद्धतीचं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. खरं तर ही घटना साधी नसून अत्यंत मोठी घटना आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या पोलिसांच्या विरोधामध्ये इथं तीव्र विरोध करतो. राज्यभर विविध विभागात कार्यरत असणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांना अशा पद्धतीचा जातीवाचक छळ सुरू आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही नेहमीच अशा पद्धतीने संविधानिक मार्गाने मागणी करत आहोत. आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आदिवासी बांधवांवरती वरिष्ठ पोलीस अधिकारी हे खोटे गुन्हे दाखल करतात, आदिवासी लोकांना त्रास देतात आणि हे राज्यभर अशा पद्धतीने आदिवासी कर्मचाऱ्यांना व आदिवासी लोकांना जातीवाचक असा छळ सुरू आहे. म्हणून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जिथे फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराजांची शिकवण आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जातीभेद अजूनही सुरू आहे. म्हणून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी आमच्या संघटनेची कडकडीची विनंती आहे की अशा पद्धतीने जातीभेद करून जातीवाचक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाकलं पाहिजे. यांच्यावरती कठोर
अशी शिक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आमच्या रमेश तडवी साहेबांना या उपरही जर या पोलीस अधिकाऱ्यांना जर त्रास दिला तर आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत. रमेश तडवी हे एकटे नसून संपूर्ण आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी आहे. याची नोंद सरकारने आणि त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा आम्ही सर्व समाज मिळून मोठा मोर्चा, मोठा आंदोलन या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये करणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके, अक्कलकुवा, अकराणी.